हॅलो गाईज, मी आहे सिमरन सावंत आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आपली नंबर वन फॅमिली. आपली नंबर वन फॅमिली आज आली आहे नेरूळला. आम्ही आमच्याकडून निघून इथे आलो आहे नेरूळला. आम्ही नेरूळला आलो आहे कारण की आम्ही थोडंसं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं होतं आणि एन्जॉय पण करायचं होतं. इकडनं आम्ही रिक्षा घेऊन पोचलो आहे वंडर्स पार्कला आम्ही आलो आहे इथे आणि आम्ही इथे आलो आणि तिकीट काढतो आहे. आता तिकीट काढायला आम्हाला इथे मोठ्या माणसांना 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 40 रुपये. तर आमच्या इथे कोण लहान नाही आहे तर आम्ही सगळ्यांसाठी 50ची तिकीट काढली आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री करणार आहोत. एंट्री करूनच आम्हाला खूप जास्त छान वाटलं. तुम्ही जसं की बघू शकता इथे किती छान, म्हणजे एवढं छान होतं की म्हणजे असं वाटत होतं की बाबा आलो आहे तर खूप चांगल्या जागेवरती आलो आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे माझा भाव पण खूप जास्त एक्सायटेड झालेला आहे. मी पण खूप जास्त खुश आहे. आणि इथे बघू शकता, हे बघा आता आम्ही सगळे लोक इथे सेल्फी घेतो थोडीशी. हे बघा माझा भाव, माझी डॅडी, माझा मोठा भाव आणि माझी मम्मी येत नव्हती फ्रेममध्ये, मम्मीला पण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता आम्ही इकडे आलोच आम्ही राईडमध्ये बसलो. इथे थोडीशी मजा झाली कारण की आहे ना, हे राईडमध्ये ना बसवायला फक्त लहान मुलांना अलाव होतं, म्हणजे 14च्या खाली. तर मी 14च्या वरती होती, बट तरीही मी त्यांना असं सांगितलं अंकलला की मी 14च्या खाली आहे, मला पण बसू द्या. तर आम्ही इथे बसलो आणि या राईडमध्ये खरंच खूप जास्त मजा आली, जसं की तुम्ही इथे बघू शकता. आणि हे जेव्हा वरती जात होते ना, असं तर खूप जास्त भीती वाटत होती, बट तरीही मी स्वतःला म्हणजे असं सांगत होती की नाही सगळं चांगलंच होणार आहे आणि ह्या राईडमध्ये खूप जास्त मजा येणार आहे. तर आता आम्ही ह्या राईडमध्ये बसलो आहे. मी माझ्या भावाच्या बाजूला बसलेली, माझा भाव पण आहे तिकडे, तो 14च्या खाली आहे, तर त्याला बसायला भेटलं. तर मी आणि माझा भाव आम्ही बसलो आणि खूप जास्त मजा येत होती. खरं तुम्ही इथे येत आहे तर तुमचे पैसे वेस्ट होणार नाही आहात. खरंच तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आणि या राईडचे आमच्याकडून भेटले आहेत 50 रुपीज पर पर्सन. तर माझे 50 रुपीज आणि माझ्या भावाचे 50 रुपीज असे करून आमचे 100 रुपये या राईडसाठी गेले आहेत. पण खूप जास्त मजा आली. खरं आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं, जसं की तुम्ही इथे बघू शकतात. खूप जास्त मजा आली. हे राईड जेव्हा असं वरती जायचं होतं ना, मला तेव्हाच खूप जास्त भीती वाटत होती. बाकी सगळं तर म्हणजे खूप जास्त एन्जॉयबल होतं, जसं की तुम्ही ते बघू शकता. मी कंटिन्युअसली तिकडनं हात दाखवत होते की माझा चांगला व्हिडिओ घ्या. त्यानंतर आम्ही आलो आकाश पाळण्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता की माझे डॅडी खूप जास्त खुश झाले. इथे माझा भाव आहे आणि इथे माझा छोटा भाऊ पण बसलेला आहे आणि माझे डॅडी खूप जास्त खुश झाले आकाश पाळण्यामध्ये येऊन. आणि इथे माझा क्लिपवर तुम्ही बघू शकता की मी कशी दिसते, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बट हे खूप जास्त भीती वाटत होती. आकाश पाळण्यामध्ये आम्ही कधी जास्त बसलो नाही आणि मम्मी पण इथे बसली नव्हती आकाश पाळण्यामध्ये, कारण की मम्मीला हाईटची खूप जास्त भीती वाटते. तर मम्मी म्हटली की मी तर नाही येणार, म्हणून डॅडी, मी आणि आम्ही लोक मम्मीला हात पण दाखवत होतो. म्हणजे मम्मीला आम्ही बोलत होतो की ये, बट तरीही मम्मी आली नाही. बट बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू दिसतो आहे आकाश पाळण्यावरनं. आम्ही जास्त बसलो नाही आहोत कधी, बट फर्स्ट टाईम बसलेलो. खूप जास्त मजा आली, खरंच खूप जास्त मजा आली. पहिला तर भीती वाटतच होती, त्यानंतर मग हळूहळू म्हणजे झालं, प्रॅक्टिस झाली की बाबा हाय. खूप छान वाटलं खरंच. मला तर असं वाटत होतं की म्हणजे आकाश पाळण्यामध्येच बसावं, बट तरीही म्हणजे थोड्या वेळाने ती बंद तर होणारच होती, हे तर माहितीच होतं. त्यानंतर मग खूपच जास्त मजा आली खरंच, जसं की तुम्ही इथे बघूच शकता. मी माझे केस पण बघत होती, म्हणजे माझा लुक खराब नको व्हायला, कारण की हवा पण खूप जास्त चालत होती. हवा पण खूप जास्त होती. जसं ते वरती जायचं होतं ना, तेव्हा खूप जास्त हवा येत होती खरंच. आणि जसं की तुम्ही मला बघू शकता की मी इथे सनग्लासेस पण लावलेले. आणि इथे डॅडी, माझा भाव. थोड्या वेळाने आम्हाला कंटाळा यायला लागलेला, कारण की ते खूपच जास्त मोठा म्हणजे खूप वेळ आम्हाला तिकडे गोल फिरायला लागलं. बट थोड्या वेळाने आम्हाला कंटाळा पण यायला लागलेला, कारण की एका जागेवर आम्ही बसून नाही राहू शकत. तर थोड्या वेळाने मग ते आमचं बंद झालंच. त्यानंतर बघू शकतात आकाशपाळणा खरंच खूप जास्त छान दिसतो आहे, बघू शकतात. इथे माझ्या भावाला कंटाळा आलेला आहे, बट तो दाखवत नाही चेहऱ्यावर. जसं की तुम्ही बघू शकता. पण माझे डॅडी खूप जास्त खुश होते, ते आकाश पाळण्यामध्ये बसले. त्यानंतर आम्ही गेलो या राईडवरती. या राईडचं नाव मला काय आठवत नाही, बट खूप जास्त रिस्की आणि खूप जास्त डिफिकल्ट होती ही राईड खरंच. आणि ह्या राईडमध्ये बसून तर म्हणजे मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि माझे डॅडी तर म्हणजे असं म्हणजे डॅडी मला बोलायचे, म्हणजे माझी मुलगी खूप जास्त ब्रेव आहे, बट नाही, त्यांची मुलगी खूप जास्त भित्री आहे. ते या राईडमध्ये तुम्हाला दिसून येईलच. मी पूर्ण घट्ट पकडून ठेवलेली या चेअरला. या राईडमध्ये पण खूप जास्त मजा आली. या राईडचे पण म्हणजे पर पर्सन तुम्हाला 50 रुपीज म्हणजे द्यायला लागणार.
यामध्ये पण आम्ही दोघं बसलेलो. आणि याच्या आधी तुम्ही बघितला जो आकाश पाळणा, त्या आकाश पाळण्यामध्ये पण पर पर्सन 50 रुपये होते. तर तुम्हाला सगळ्या राईड्सचं तिकडे 50 रुपीज आहेत. तर जसं की तुम्ही इथे बघू शकता, मी खूप जास्त घाबरलेली. तो माझा भाव हात दाखवत आहे, तो बिलकुल घाबरत नव्हता, बट मी खरं खूप जास्त घाबरलेले. खूप जास्त भीती वाटत होती. आणि खरंच कोणाला पण हाईट एवढी आहे आणि कोणाला पण भीती वाटणारच. तर मला पण खूप जास्त भीती वाटत होती. तरी मी स्वतःला नाही, सगळं आपण एन्जॉय करायला आलो आहे, मी असं करून शांत करत होती. त्यानंतर आम्ही बसलेलो या राईडमध्ये. या राईडचं पण मला नाव नाही आठवत आहे, बट ही खूपच जास्त म्हणजे ते म्हणतात नाही काय, खूप जास्त हलणारी ही राईड होती. खूप जास्त हालत होती खरंच. म्हणजे असं गोल पण फिरत होतं, त्यानंतर मग ती इकडून तिकडे अशी पण फिरत होती. तर खूप जास्त मजा आली, बट खूप जास्त भीती वाटत होती, खूप जास्त. कारण की आहे ना, ते ना तिकडे काय सपोर्ट नव्हतं, तर मला खूप जास्त भीती वाटत होती. हे बघू शकता तुम्ही, माझा फेस बघू शकता, मी किती घाबरलेली आहे. आणि माझा भाव बिंदासपणे तिकडे बसलेला आहे, तो जराही घाबरत नाही आहे. या राईडमध्ये खरंच खूप जास्त मजा आली. या राईडचे पण तुम्हाला पर पर्सन 50 रुपीजच द्यायला लागणार. त्यानंतर आम्ही बसलो आहे फॅमिलीसोबत ट्रेनमध्ये. या ट्रेनमध्ये आहे ना पूर्ण म्हणजे त्या पार्कशी आहे ना आपल्याला राईड भेटते. खरंच पूर्ण पार्कमध्ये आम्ही ह्या ट्रेननी फिरलो खरंच, आणि खूप जास्त मजा आली म्हणजे खरंच. आणि आम्ही खूप जास्त मजाही केली. इथे बघू शकतात की हे बघा पूर्ण राईडमध्ये. आता आम्ही आकाश पाळण्यामध्ये, जसं की तुम्ही बघितलं हा व्हिडिओमध्ये, तर आकाश पाळणा पूर्ण दिसत होता. कारण की हे पूर्ण पार्कमध्ये फिरणार होती ही ट्रेन. पूर्ण अवतीभवती बनवून ठेवलेली ही ट्रेन, जसं की तुम्ही ते बघू शकता. खरंच खूप छान वाटत होतं. आणि एक तर रात्र पण झालेली, ऊन नव्हतं. इथे बघू शकता, इथे माझी मम्मी व्हिडिओ बनवते, इथे माझा भाव पण बघतो आहे सगळं, आणि इथे माझे डॅडी पण बघते की व्हिडिओ कशी बनते मम्मी. तर ते तुम्ही बघू शकतात. आम्ही खूप जास्त मजा केली खरंच. आणि तुम्हाला पण इथे यायचं तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात. खरं नेरूल वंडर्स पार्कमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा नाही, ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत आलात तर तुम्ही मजा करणारच. आणि इथे नंतरला हा संध्याकाळी 8ला होतो वॉटर लाईट शो. खरंच खूप जास्त मजा येते वॉटर लाईट शोमध्ये. आणि बघू शकता तुम्ही ते भीड बघा, आम्ही कसे ना कसे या भीडमध्ये ना शूट केलं कसं ना कसं तरी. जसं की तुम्ही बघू, बापरे पाणी पण आमच्यावरती उडत होतं, बट आम्ही म्हणजे थोडं माहीत होतं, तर म्हणजे बाहेरचे जे लोक पुढे होते ना त्यांच्यावरती जास्त पाणी उडत होतं. खरंच खूप जास्त मजा आली. सो गाईज, जसं की तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, खूप जास्त मजा आली. तुम्ही पण इथे येऊन खूप जास्त मजा करू शकता आपल्या फॅमिलीसोबत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.